मनसेनं जिल्हा स्तरावर पक्ष बांधणीची मोट बांधली आहे। मनसेकडनं संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका केल्या जात आहेत। त्यामुळे पक्ष बांधणी संदर्भात मनसेकडनं आता वेगवान हालचाली सुरू आहेत असं चित्र आहे। जिल्हा स्तरावर पक्ष बांधणीची मोट बांधलेली आहे। संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका देखील सुरू आहेत। नांदगावकर यांच्यावर संभाजीनगरची जबाबदारी देण्यात आलेली आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनश्री, मनसेकडनं आता संपर्क अध्यक्षांच्या नेमणुका सुरू आहेत, काय अधिकची माहिती? गुढीपाडवा मेळाव्यानंतर आज महत्वाची बैठक मनसेमध्ये पार पडलेली आहे। पक्ष आणि संघटना बांधणीसाठी राज ठाकरे अनेक महत्वाचे निर्णय घेतात। त्याच्यापैकीच एक महत्वाचा निर्णय म्हणजे संपर्क अध्यक्ष नेमणं। महत्वाचे जिल्हे आहेत, त्यामध्ये संभाजीनगर, रायगड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, रत्नागिरी या ठिकाणी हे संपर्क अध्यक्ष नेमण्यात आलेले आहेत। विशेषतः बाळा नांदगावकरांकडे संभाजीनगर याची जबाबदारी आहे। सोबतच त्यांच्या सोबतीला दिमतीला बंटी मार्शलकर यांना देखील देण्यात आलेला आहे। रायगडमध्ये संदीप देशपांडे, कोल्हापूरमध्ये यशवंत किल्लेदार, नाशिकमध्ये अविनाश जाधव, नागपूरमध्ये हेमंत प्रभू आणि रत्नागिरीमध्ये नितीन सरदेसाई यांच्यावरती संपर्क अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे। संपर्क अध्यक्षांचं कामच हे असणार आहे की अर्थातच त्या जिल्ह्यांमधली पक्ष संघटना वाढवणं, सोबतच त्या जिल्ह्यांमधले प्रश्न हे महाराष्ट्राच्या राज्य पातळीवरती मांडणं आणि त्याच्यावरती तोडगा काढणं। त्याच्यामुळे निश्चितपणे आगामी काळामध्ये कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो आणि मुंबई असो या ठिकाणी आपल्याला मनसेची पक्ष बांधणी मजबूत होताना बघायला मिळणार आहे। निश्चितच धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।